नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. चंद्रपूरच्या ताडोबा महोत्सवाच्या अखेरच्या दिवशी पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार दिला गेला. राज्यातील वन विभागाचा संवर्धन विषयक पहिला सर्वोच्च पुरस्कार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातल्या बारीपाडा येथील चेतराम पवार यांना प्रदान करण्यात आला. चंद्रपूरच्या सांदा क्लब मैदानावर हजारो चंद्रपूरकरांच्या उपस्थितीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आलं. सन्मान चिन्ह, मानपत्र आणि 20 लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. बारीपाडा भागात जल, जंगल, जमीन, जन आणि पशुधन या पंचसूत्रीच्या सहाय्यानं जंगल संवर्धनाची शाश्वत कामे करून चैत्राम पवार आदर्श ठरले आहेत. त्यांनी या दुष्काळी भागात 90च्या दशकापासून ग्रामस्थांच्या मदतीनं जंगल निर्माण करत प्रयोगशील शेती देखील शक्य केली आहे. जंगल जडणी असून लोकसहभागातून त्याचं संगोपन गरजेचं असल्याचं मत पवार यांनी मांडलं. महाराष्ट्र शासनाने आज वनभूषण पुरस्कार देऊन गौरवला, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचा खूप खूप आभारी आहे. महाराष्ट्र सरकारने तळागाळातल्या व्यक्तींना शोधून योग्य पद्धतीने पुरस्कारासाठी शिफारस केली आणि तो पुरस्कार मिळाला. या पुरस्कारामागे महत्त्वाचं म्हणजे अशा प्रकारचा पुरस्कार मात्र काम करण्यासाठी जी नवीन एनर्जी मिळते ती सातत्याने मिळत राहील आणि ही एनर्जी मिळेपर्यंत ज्या संघटनांनी हातभार लावला त्यामध्ये वनवासी कल्याण आश्रम, वन विभाग, कृषी विभाग, महसूल विभाग, आपण सगळ्यांचा सहयोग घेऊन जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन असे पंचसूत्री वापरून स्थानिक संसाधनांचा वापर करून आपल्याला जनजाती समाजाचा सर्वांगीण विकास करता येईल का असा आपण प्रयत्न करतोय. याच्यामध्ये प्रामुख्याने म्हटलं तर आपण म्हणतो की जंगल ही सगळ्या योजनांची जननी आणि जंगल ही जननी असेल तर जंगल, जल, जमीन आणि पशुधन हे आवश्यक आहे. याचं संगोपन करत आपल्याला पुढे जायला लागेल. आपण म्हणतो की महाराष्ट्र किंवा देशामध्ये या सगळ्या धोरणांची गरज आहे का किंवा त्याबरोबर अंमलबजावणी हा विषय का, तर मला असं वाटतं धोरणं खूप चांगले असतात पण अंमलबजावणी करताना आपण त्याच्यामध्ये जर लोकसहभाग वाढवला आणि लोकांच्या मनामनात जर आपण हा विषय रुजू शकलो की आपल्या शेजारचं जे काही वनक्षेत्र आहे ते आपलं आहे, आपण ते सांभाळलं पाहिजे. वन विभाग म्हणजे आपलं काय वेगळं हे नाही. वन विभागाने गावकऱ्यांनी यांनी एकत्र येऊन जर अशा पद्धतीचा प्रयत्न केला तर वनच्या अंमलबजावणीसाठी खूप मोठा योगदान लोकांचा होऊ शकतो आणि हे यशस्वीसाठी देशभरात चांगला उपक्रम होऊ शकतो असं मला वाटतं. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446625542 738775157.